नमस्कार. तर थंडी तर आहे बघा, आणि थंडी आहे, ऊन पण आहे. उन्हाला बसल्यावर बरं वाटतं. पण काय होतं माहिती आहे का, ज्या लोकांना चिकनगुन्या म्हणा किंवा काही त्रास झालेले आहेत, तर त्या लोकांना आहे ना खूप त्रास होतो. तर आमच्या गावाला आहे ना चिकनगुन्याचं नाव होतं आकड्या, आणि तो आला होता औसा तालुक्यामध्ये. बोरफळ गाव आहे आमचं, आणि तिथं तो चिकनगुन्याचा आजार आला होता. आणि त्याला आकड्या म्हणायचे सगळे, आकड्या झालाय, आकड्या झालाय. आणि त्याच्यामध्ये खूप लोकांना त्रास व्हायचा, म्हणजे हाडांचा. आणि आजही लोकांना बऱ्याचशा त्रास होतो हाडांचा. त्याच्यामुळं ज्यांना झालाय त्यांना खरंच म्हणजे खूप वाईट येतो. हाडं एकदम आपले हे होतात ना, हाडं दुखतात त्याच्यामुळं. आणि मी तर तेव्हा 6 महिन्यांची बाळंतीण होते. माझा रोहन 6च महिन्याचा होता, मला पण झाला होता. आणि आमच्या गावाला आला होता पहिल्यांदा चिकनगुन्या, म्हणजे आकड्या. आणि खूप लोक डॉक्टरांनी अन्न पाणी माती वगैरे तपासण्या केल्या होत्या की काय ह्या गावात झाले बाबा म्हणून. आणि आमच्या गावावरून लोक पण जात नव्हती, घाबरत होती. तिथं हॉटेल बंद होती, सगळे बंद होतं आमच्या गावातलं. वाहनं पण बंद होती की इथून हवा जरी गेली, वास जरी आला, तर त्या गावाला एक आजार आलाय आणि तो आजार आम्हाला होईल म्हणून. तर तो एक आजार आला होता, आणि तो आजार मला पण झाला होता, म्हणजे चिकनगुन्या. आणि मला तर उचलून न्यावं लागलं, म्हणजे सगळ्यालाच, मलाच नाही. बरेचसे लोक म्हातारी वारली, म्हणजे त्यांना झाल्यावर सहन झाला नाही. आणि काही लोकांना असं झालं की तो झाल्यावर औषध गोळ्या दिल्यावर त्याचा हे व्हायचं, उलट हे व्हायचं, फोडं ये अंगावर, सूज अंग, हातपाय सूज, असं व्हायचं लोकांना. तर ह्या थंडीच्या दिवसात म्हणजे सांगायचं म्हणजे की तो जो आजार आहे चिकनगुन्या किंवा आकड्या, तो झालेला ह्या थंडीच्या दिवसात त्याच्यामुळं त्रास होतो. कारण गारठा जास्त असतो हाडांना, ते काहीतरी झालेला आजार असलेला असेल बघा की तो त्रास आपल्याला होणारच. तर गारठा ह्या वर्षी म्हणजे मला तर वाटते की जास्त आहे. रात्री आम्ही रोहित आणि आम्ही उशिरा आलो, तर रस्त्याने असं काही सुचत नव्हतं, एवढं गारठा म्हणजे की प्रचंड. आणि आपल्याला एखादा पूर्वीचा आजार काय होऊन गेलाय, हात मोडलाय, पाय मोडलाय किंवा पिरगळलाय किंवा असं काही चिकनगुन्या काही झालाय, तर त्या माणसाला तर असल्या थंडीत नक्की 100% आजार वाढणार, म्हणजे दुखणार. तर थोडंसं दुखतात हाडं. ज्यांना झालंय त्यांना माहिती असेल, खरंच खूप वाईट येते चिकनगुन्यासारखा आजार. म्हणून एक सांगायचा प्रयत्न केला की बाबा असं काहीतरी झालं की त्रास होतं. आणि आजोबा माझ्याकडे बघतायत, तर आजोबांना पण बोलूया, जरा राम राम घालू. राम राम. राम राम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बघा आवाज कसा आहे खणखणीत. काय म्हणते थंडी? थंडी हाय जास्त. कोण दिसतंय तिकडं? माझ्या आहे अजून, आणि ते पाहुणं आहेत. कोणचं पाहुणं? ही कोणचं? ही ती पाहुणं, बबरूवान पाहुणं हा. दिसताय का तुम्ही तिकडं? दिसताय का? हो दिसली. कसे दिसताय तुम्ही? चांगलं दिसतंय. चांगले दिसताय ना? फेटा बांधलाय व्यवस्थित? बांधलं की. काय चाललंय मग अजून? अजून काय ना, आता हरिपाठ म्हणलो जरा. आणि आता काय नाही, पाय दुखते तर दुसरे काय नाही. बघा पाय दुखते तुम्हाला, गुडघे ना गोळी द्या. मग जरा तिथं ही झालेलं आहे, गोळी द्या. पडल्याला तुम्ही देते. गुडघे दुखायलेत का? नाही, सगळं अंग दुखते, सगळं अंग दुखतंय. आणि ते उपरचे गोळ चढते, ते उरपाटे गोळे चढतात. तुम्ही म्हणजे थंडी जास्त आहे ना आजोबा, थंडी जास्त असल्यामुळे काय होतं, थंडीनं आपले हाडं दुखतात. आपल्याला पूर्वी मार लागलेला असं उपरचे गोळ चढते, ते उलटे गोळे चढतात पायाला. खालीवरी लई करू नका. नाही, खालीवरी फिरायचं नाही. नाही फिरतो. हरिपाठ वगैरे म्हणलो का? होय. चहा बिस्किट चहा बिस्किट बी खाल्ले की. तर आजोबा एकदम मस्त पैलवान आहेत. पैलवान, बबरूवान पैलवान. काय असल्या थंडी सुद्धा बघा, सकाळी उठून लवकर येणार, चक्रा मारणार. राम राम म्हणा. राम राम. राम राम. तुम्हाला सगळ्याला मी राम राम घालतो म्हणा. तुम्हाला सगळ्याला राम राम घालतो. मला पण राम राम घाला. ताईला बी राम राम. राम राम. आजोबा काय म्हणतात बघ, इकडे ये. छकुली काय रामकृष्ण हरी म्हणत नाही म्हण. बोलती का तू? मंदाई काय करते तिकडं?
सगळ्याला लहान लेकरासारखं लक्ष ठेवावं लागतं. रामकृष्ण हरी. नमस्ते रामकृष्ण हरी. आजोबा काय म्हणते ताई? नमस्ते रामकृष्ण हरी. नमस्ते रामकृष्ण हरी. झाली का आंघोळ ते? हो झाली. कपडे वगैरे? हा कपडे ते सगळं झाले. हा छान छान. बसा उन्हाला आता. हा आंघोळ केली का? हा बघू. केली. हा छान स्वच्छ. बघ चिमण्यांना इकडं मी दाणे टाकलेत आणि त्याच्या जवळ तुम्ही बसणार, ते बिचारे कसं येणार खायला? आपण चिमण्यांना रोज दाणे टाकतो ना थोडेफार. आणि इकडं खूप चिमण्या आहेत. चिमण्या खरं सांगते सिटीमध्ये बघायला भेटत नाहीत, पण इकडं खूप साऱ्या चिमण्या आहेत. खूप कवळवून छान पडले. थोडंसं खाली बसवायचं आता सगळ्यांना, एक 5-10 मिनटं बरं वाटतं तेवढंच. काही लोकांनी आंघोळ्या केल्यात, त्यांचे कपडे धुवून टाकलेत. आता आमचं सरपंच संपलं. आता हे एवढेच 2-3 लाकडं आहेत. तर बघूया, करेल परमेश्वर पुढची सोय काय ना काहीतरी. अच्छे से ना है ये क्यों नहीं लगाया? नखे तो कहाँ से गनगल गिर गया, जब बाक्सों है खोजली तो नहीं पाली. मांगने का, वैशाली दीदी को मांगने का, कुंभार को मांगने का. तो व्यस्त हो ही सब है मन, कुमार मौसी वैशाली दीदी. देखो कैसे वो कशी येते. हा काय म्हणते कलावती आजी? उन्हाला छान मस्त. भामाजीचं चाललंय आमचं भात शिजवायचं, वरणाचं पण इकडं कुकर लावायचं. आर नको ना काढू. कशासाठी? आरावर का शिजलाय का भात? बघा चुलीवरचा स्वयंपाक किती छान होतो आणि किती मस्त भात शिजलाय. आरावर पण नाही ठेवायची गरज, खरं सांगते. ह्याला थांबा मी उचलून ठेवते. मोनाजी हा राहू दे, मी उचलून ठेवते. बरोबर इकडे अलीकडच्या बाजूला आहे, इकडे ठेवायचं त्याला. आणि भंडारी आले का? बरंच लवकर आला. मनाने आलेत. देव कसे काय प्रगटले काय माहित, सूर्यनारायण बाप्पा कसे काय आमच्याकडे प्रगटले. तर आज आम्ही म्हणजे किती दिवस झालं चुलीवरच स्वयंपाक करतो. अजून एक इकडे लाकूड आहे होते काय. हा मस्तपैकी भाज्या, काहीतरी मिक्स भाज्या करावं म्हटले. हा त्या ह्याची भाजी, वालपापडीची भाजी करायची म्हणत होती वैशाली. हा आता करायची. काल छान होती का शेपूची भाजी? मस्त होती. मस्त केली ती. सुंदरी लागली आम्हाला. मी काल इळभर नव्हते तुमच्या, म्हणजे सकाळी जी गेले तुम्ही पार संध्याकाळीच आले. भंडारी आज आपले बघा मनाने आलेत खाली, म्हणजे किती आनंद झालाय मला काय सांगू आता. नाही तर मला वरी जावं लागतं. भंडारी चला खाली, आणि काठी घ्यायला चाललेत तिकडं. कधी कधी करतात, कधी कधी करत नाहीत. म्हणजे ते त्यांच्या मूडवर आहे, म्हणजे कसं आहे त्यांचा मूड तसं. बरोबर का नाही? लहान लेकरासारखं हा ना भामा? लेकरासारखं सांगायचं सगळं. हा फक्त आमच्या भामाला काही सांगावं लागत नाही. खूप हुशार आहे. हा मी काय नाव ठेवलंय तुझं? भामा राणी आमची. काहीतरी करते वाटतं. पूजा नाही केली स्वामींची अजून. असंच आहे, पूजा करायची आहे. काय चाललंय वत्सला मावशी? जरा उन्हात बसा की घंटाभर नाही 5 मिनिटं तरी उन्हात बसा. अंगावर सकाळचं कवळं ऊन घेणं गरजेचं असतं. बरोबर आहे ना? ते पीठ तिकडं ठेवायचं, हात धुवायचं, कवळ्या उन्हात एक 5 मिनिटं तरी बसायचं. प्रत्येकाच्या घरात एक अशी आजी सुंदरशी पाहिजे, म्हणजे सगळ्याच आज्यांसारखी पाहिजे, पण ह्या आजीसारखी एक सुंदर आजी पाहिजे. बरोबर का नाही? बरोबर. गोड हात धुवा. चहा घेतला का? चहा घेतला. चहा बिस्किट खाल्लं. चहा बिस्किट खाल्लं का? आणि हे जे भाजी मी का दाखवते, कारण आपल्याकडे एक मुलगा आलता 10वी-12वीचा. तर त्या मुलांनी त्यांच्या घरी सांगितलं की भाजीपाला आश्रमाला देऊया आपण. तर वालपापडी भरपूर आली होती आपल्याला. तर आज आपण वालपापडीची भाजी बनवतोय. आणि आजी लोकांना हे सगळ्या भाज्या आवडतात. मी आणायचे, पण खूप लागतं भाजीपाला. 20 माणसं आहेत आपल्याकडं, आणि मला तेवढं काही जमत नव्हतं. खरं तर आणायचं पण तेवढं जमत नव्हतं. पण आता अजून एक असा मदतीचा हात पुढं आलाय भाजीसाठी की आम्ही देऊ शकतो. एक आठवड्यातले 2-4 दिवस बी अशा भाज्या हिरव्या दिले मी त्यांच्यासाठी. तर खूप चांगले, त्यांची तब्येत अजून चांगली होईल. भाज्यांमध्ये अनेक प्रोटीन असतं आणि त्यांना हिरव्या भाज्या खायला आवडतं. वरण वगैरे केलं तर हिरवी भाजी एक सोबत पाहिजेच. तर खरंच त्यांचे पण धन्यवाद. आणि त्यांनी काय काय दिलं होतं ग वैशू आपल्याला? हे टमाटे वगैरे दिलेले आहेत, कारली वगैरे आहेत, भेंडी आहे. आता एक दिवस भेंडी, एक दिवस कारलं, भोपळा, दुधी भोपळा दिलाय त्यांनी, बटाटे दिले तर आम्हाला, म्हणजे बरंचसं दिले.
तर छान वाटते. तुला कसं वाटते? भरपूर भाजीपाला झाले, आता सुचत नाहीये काय करू. वैशालीला सुचत नाहीये काय करून काय नाही. पण आजींना हा हा वालपापडी करा म्हटले, मग काल शेपू केली होती, आज वालपापडी करते. हा, काल मी दिवसभर बाहेर होते सकाळपासून संध्याकाळपर्यंत. पण आता हे सगळं मी करणार आहे, वालपापडीची भाजी वगैरे, वरण वगैरे. असं नाहीये की मी काही काम करत नाहीये वैशू, मी पण करते तुला मदत. आणि आज पूजा वगैरे राहिलेली आहे स्वामींची, करायची आहे. श्री स्वामी समर्थ. आंघोळ करून आली होय? भरपूर काम केलं बाई तू. आंघोळ केली, कपडे घेऊन आली वरून. चक्र हाणते म्हणलं. 2-4 चक्र हाणतेस. किती तोंड कसं झालंय ते स्वेटर त्यानं का नाही घातलं अंगात? आता चाललंय आंघोळ करायला. आपल्या बोलण्याला काय घेणं देणं नाही, तिला काही किंमत नाही करत ती माणसांची. आमची अक्का अशीच आहे. आणि आम्हाला काय नाही वाटत, आम्ही बोलतो तरी आमची अक्का पुढे जाते. तो का लांब जाऊन हसते. हा, कपडे वाळू घालून उन्हाला येते म्हणून सांगते. आणि चालायले आता मस्त चालते म्हणले, 2-3 चक्र हाणते. तुम्ही बाहेर गेल्यावर आम्हाला करमत नाही, केव्हा यायला वाटतं. अक्का खोटं बोललो, खरं बोलायचं. बरं झालं आई बाहेर गेली म्हणत अचाल. नाही बाय, आम्हाला खेळायला धिंगाणा घालायला येते. नाही काय नाही, तसं काय नाही, आ तसं काय नाही बाय, आपल्या पोटात. आपण तसं नाही बोलत बाय, आमची अक्का खरं बोलते नेहमी. काय नाही पाणी घातलं माझ्या झाडांना? आंघोळ करून आल्यावर पाणी घालायचं. का बरं बिना आंघोळीचं पाणी नाही घालू शकत का? आपली व्यवस्थित तुळस असते, हा. तुळशीला आंघोळ करून पाणी घालायचं असतं म्हणून म्हटलं. छान छान तुळस वगैरे असती तर ती हा, म्हणते पाणी म्हणून. आंघोळ करूनच घालणार मी. बाहेर पाणी मारते, पण आंघोळ करणारे तुळशीला पाणी घालायला पाहिजे. हा. तर बिना आंघोळीचं काय घालून उपयोगी? छान, मग आपलं आंघोळ करून घातलं म्हणजे बरं असतं. बरं असतं. हा, मग काल काय काय केलं तुम्ही? काय काल काय नाही, शांत होतो का सगळे? सगळं शांत. का गडबड? कोणाचं भांडण नाही, तंडण नाही, निवांत. गडबड नाही ना केली? कोणी बडबड नाही केली, काय नाही. हा, ते गळ्यातलं काढून टाक आता, जरा दुसरं घाल गळ्यात. हा, दुसरं घालते काय, तस भेटू पुढच्या हिडो मध्ये. पण कमान करा, लाईट करा. आमचा हिडू कायम चांगला आहे, व्यवस्थितच आहे हिडू. चुकू नका हिडू पाहायचा, आमचा हिडू चांगला. अजिबात विसरू नका. थँक्यू, बाय बाय, गुड बाय, URST. पण आमचा हिडू चांगला पाहायचा विसरू नका. थँक्यू.